भारतात सध्या वेगवेगळ्या पद्धतीचे अवलंबित करणारे सायबर क्राईमचे गुन्हे समोर येत आहेत। बऱ्याच महिला समोरच्या व्यक्तीला ब्लॅकमेल करून सुद्धा पैसे उकळत आहेत। तर कधीकधी आपणच बँकेचे अधिकारी असल्याचे दाखवून नागरिकांना लाखो रुपयाचा चुना लावत आहेत। अशातच एक अजब प्रकार पुढे आला आहे। मुंबईतील एका 80 वर्षीय आजोबाने चक्क 8.7 कोटी रुपयाची लुटल्या गेल्याचे प्रकरण उघडीस आले आहे। विशेष म्हणजे एक दोन नव्हे तर 4 महिलांनी वेगवेगळ्या पद्धतीने या आजोबाला ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून पैसे उकळले आहे। मिळालेल्या माहितीनुसार एकूण 4 वेगवेगळ्या महिलांनी मुंबईतील एका 80 वर्षीय वृद्ध आजोबांना तब्बल 8.7 कोटी रुपयांनी लुटले आहे। या ब्लॅकमेलिंगला एप्रिल 2023 मध्ये सुरुवात झाली। सुरुवातीला या आजोबांनी शार्वी नावाच्या एका महिलेला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती। अगोदर या महिलेने आजोबांची फ्रेंड रिक्वेस्ट नाकारली होती आणि नंतर मात्र तिने स्वतःच फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून आजोबांसोबत मैत्री केली। नंतर आजोबा आणि शार्वी नावाची महिला त्यांच्यातील मैत्री संबंध जास्त घट्ट होत गेले। दोघेही व्हॉट्सअपवर बोलू लागले। दोघांमध्येही मैत्री चर्चा वाढल्यानंतर शार्वीने मी खूप अडचणीत आहे, माझा घटस्फोट झाला आहे, मला 2 मुलं आहेत अशी बतावणी केली। आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे ती आजोबांना वेळोवेळी पैशाची मागणी करू लागली आणि आजोबाही तिच्या जाळ्यात फसले। ते सतत तिला पैसे पाठवत राहिले। त्यानंतर काही कालांतराने या आजोबाच्या संपर्कात कविता नावाची महिला आली। अगोदर या महिलेने या कविताने आजोबांना अश्लील मेसेज पाठवले। त्यानंतर ती त्याचा फायदा घेत आजोबांना ब्लॅकमेल करून माझ्या मुलांच्या उपचारासाठी पैसे पाठवा असे सांगायला लागली। आजोबांनी कविता नावाच्या महिलेलाही पैसे पाठवले। तदनंतर काही काळाने त्या आजोबाच्या संपर्कात दिनाज नावाची सुद्धा एक महिला आली। मी कविता आणि शार्वीची बहीण असल्याची बतावणी करण्यात आली व शार्वीचा मृत्यू झाला आहे हे सुद्धा ते सांगत होती। तिच्यावर झालेल्या उपचाराची फी भरायची आहे अशी बतावणी करून या महिलेने देखील 80 वर्षाच्या आजोबाकडून पैसे उकळले। हे पैसे आजोबांनी परत मागितल्यावर त्या महिलेने त्यांना आत्महत्या करण्याची सुद्धा धमकी दिली। त्यानंतर जॅस्मिन नावाच्या महिलेनेही दिनाजची मैत्रीण असल्याची बतावणी केली आणि आजोबांकडून पैसे उकळले। आणि या दरम्यान या 4ही महिलांनी आजोबाकडून 8.7 कोटी रुपये उकळल्याचे समोर आले आहे। हा प्रकार आजोबांच्या मुलांना समजल्यावर थेट पोलिसात तक्रार देण्यात आली। तसेच 8.7 कोटी रुपयाची लूट झाल्याचे समजल्यावर वृद्ध आजोबांना धक्काच बसला। सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। तर पोलिसांनीही या प्रकरणात गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपीच्या शोधात आहेत।